महाराष्ट्रामध्ये देखील आपण अनेक योजना मागच्या काळामध्ये केल्या आणि मग त्याच्यामधली एक महत्त्वाची योजना आपली लाडकी बहीण योजना की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींना 1500 रुपये महिन्याला देणं आपण सुरू केलं। अनेक लोकांना वाटायचं निवडणुकीपुरतं हे भाऊ पैसे देणार आहेत आणि निवडणूक झाली की सावत्र भावासारखे पैसे बंद करणार आहेत। पण हे सगळं जे विरोधकांनी या ठिकाणी एक वावटळ तयार केलं होतं ते बाजूला झालं आणि आपण निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली। पुढचे 5 वर्ष ही योजना राहणार आहे आणि एवढंच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीमध्ये वाढ देखील आम्ही करणार आहोत, हेही मी या निमित्ताने सांगू इच्छितो। अर्थात काही लोकांनी थोडा याचा दुरुपयोगही केला। काही इतके हुशार भाऊ निघाले की ज्या भावांनी बहिणीच्या नावानेच अर्ज करून टाकले आणि पैसे घेणं चालू केलं। काही तर इतके हुशार निघाले की ज्यांनी त्या ठिकाणी हा लाभ मिळाला पाहिजे पण फोटो लावला तर लक्षात येईल मी पुरुष आहे म्हणून मोटरसायकलचा फोटो लावला। असे सगळे आपण हुडकून काढले आहेत, त्यांचं आपण पैसे थांबवले आहेत आणि त्यातही अशा याच्यात एखाद्या जेन्युइन बहिणीची चूक झाली असेल तर तिचे पैसे थांबवू नये म्हणून कलेक्टरांना अधिकार दिले आहेत की यातलं प्रत्येकाची पडताळणी करा। त्यातलं जर कोणी जेन्युइन निघालं तर त्याला पुन्हा त्या ठिकाणी पैसे देणं सुरू करा। कारण कुठल्याही एलिजिबल बहिणीला आपल्याला वंचित ठेवायचं नाहीये। फक्त बहिणींच्या नावावर जे घुसखोरी करतायत त्या घुसखोरांना मात्र आपल्याला त्या योजनेतनं बाहेर काढायचं आहे।